सर्वात शेवटच्या टोकाला भारताच्या. जय श्रीराम. जेवायला ताट नाही तर केळीची पानं दिलीत आणि त्याच्यामध्ये सगळे जेवतात. आता वाटते ना तमिळनाडूला आलोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज सकाळी आपण व्लॉगिंगला सुरुवात नाही केली कारण की आजचा आपला संपूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे. संध्याकाळी 6 वाजता आपण पोचलो ते म्हणजे रामेश्वरमला, मथुराईमध्ये. आणि आता आपण रामेश्वर टेम्पलमध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. पण दर्शन भेटेल की नाही गॅरंटी नाही, कारण की आपल्याला आता लवकर आलो आहे तर एक चान्स भेटला आहे की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मंदिर चालू असतो. त्यामध्ये जर दर्शन झालं तर ठीक, नाहीतर मग उद्या मॉर्निंगला आपण 3:30-4 वाजता दर्शनाच्या लाईनीत उभे राहू. सगळ्यात अगोदर आपल्याला जायला लागेल ते म्हणजे तिथं स्नान करायला लागते. त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री भेटते. तो चला, आता जर संध्याकाळी दर्शन भेटलं तर आपलं सकाळचं टायमिंग वाचेल. आजची तारीख आहे ते म्हणजे 31 तारीख, 31st दिवस आहे आज. आणि मित्रांनो, उद्या आहे ती म्हणजे 1 जानेवारी. आणि 1 जानेवारीला तिथे भरपूर गर्दी असणार आहे गॅरंटी. तर चला बघू, आता आपण ट्राय करू संध्याकाळी आपल्याला दर्शन मिळतो का नाही भोलेनाथांचा. नाही मिळालं तर आपण उद्या सकाळी ट्राय करणार आहोत. पण उद्या खूप गर्दी असणार आहे. नशीब असेल, देवाने बोलवलं असेल तर खरंच आज संध्याकाळी आपलं दर्शन होऊन जाईल. तर मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. आता किती गर्दी आहे माहीत नाही, कारण की अजून पुढे भरपूर गर्दी असणार आहे. आणि इथे ना आल्यावर एकदम भूलभुलैया टाईप आहे बघा. चारी बाजूला असे रस्ते आहेत, एकदम जबरदस्त. आणि इथं छोटे छोटे स्टॉल लावलेत. इथं तुम्ही देवाच्या मूर्त्या वगैरे, शंख वगैरे, प्रसाद, माळा इकडनं घेऊ शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे स्नान करायला. आता आपण इकडे स्नान करून घेऊ. सात ते 8 कुंडांचं स्नान घेऊन झालंय. प्रत्येक इथं आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नाही. सो चला, बाकीचे कुंड आहेत ना ते आपण करू आता. 22 कुंडांचं स्नान करून झालंय आणि कपडे पण चेंज करून झालेत आपले. सगळ्यांनी आम्ही लुंग्या घातल्यात. जय भोलेनाथ, जय श्रीराम. आणि बाकीची मंडळी आहे ना ती पण आता कपडे चेंज करायला गेली. आता आपण मोबाईल ठेवतो लॉकरमध्ये आणि निघतोय भोलेनाथांच्या दर्शनासाठी. पुढची अपडेट मिळेल. चला, आता पुढच्या व्हिडिओ नाही तुम्हाला दिसणार, डायरेक्ट मंदिरातून बाहेर आल्यानंतर. मित्रांनो, मस्तपैकी एकदम आरामात भोलेनाथांचं दर्शन झालं आपलं. फक्त 45 मिनटामध्ये दर्शन झाला. VIP एंट्री नाही, एकदम आम्ही कॉमन लाईनमध्ये घुसलो. पण आज संध्याकाळी गर्दी नव्हती बिलकुल. तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की उद्या 1 तारीख आहे, उद्या भरपूर रश असणार आहे. सो महादेवांचा बोलावा आलेला म्हणून आपलं महादेवांचं दर्शन झालं. आणि खरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे माझा प्रवास फक्त केरळपर्यंत होता. त्याच्यानंतर मी निघणार होतो तिकडनंच. पण माझ्या मनात काय आलं काय माहीत की बोलो चला पुढे पण जाऊ. आणि आलो आणि महादेवांचं दर्शन झालं. बोला हर हर महादेव.
दर्शन करून 8 वाजता आपण पोचलोय ते म्हणजे आपल्या हॉटेल रामेश्वरम ग्रँड या हॉटेलला आजचा आपला स्टे आहे. चला आता चेंज करू आणि डायरेक्ट जेवायला गेल्यानंतर भेटू. मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे, तर आता रात्रीचे वाजलेत ते म्हणजे 10:30. झोपू, सकाळी 7:30ला उठायचं आहे. आजच्या दिवसाचा ब्लॉग आणि उद्याचा दिवसाचा ब्लॉग एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. काल संध्याकाळी आपलं मस्त दर्शन झालं आणि आज आम्ही सकाळी आंघोळ केल्या 7-7:30 वाजता फक्त राऊंड मारायला आलो आहे. तर गर्दी बघा किती आहे. मग आज जर आलो असतो शुभम आपण तर किती टाइम गेला असता आपल्याला दर्शनाला? 3-4 तास गेले असते. जास्ती ही फक्त जास्त स्नान करायला लाईन आहे. याला 2.5-3 तास, मेन आतमध्ये मंदिराला 2.5-3 तास, असे टोटल 6 तास आपले गेले असते. कारण की आज वर्षातला पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे सगळे भोलेनाथांचं दर्शन करायला आले. तो चला आपण एक फेरफटका मारू, मार्केटमधला प्रसाद नाही तर बाकीच्या गोष्टी घेऊ आवडतील त्या आणि डायरेक्ट रूमवर जाऊ. चला. सकाळी सकाळी भोलेनाथांच्या भक्तांची लाईन बघा मित्रांनो. ही जेवढी पण लोक दिसत आहेत ना, ही लाईन फक्त स्नान करण्यासाठी चाललेल्या लोकांची आहे आणि आतमध्ये वेगळी लाईन मोठी असेल एकदम. आणि आज आपल्या वर्षाचा पहिला दिवस आहे. सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. आणि मित्रांनो आज आपण 2 लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत, ते म्हणजे धनुषकोटी आणि राम सेतू. भारतातील शेवटचा टोक कन्याकुमारीमधील धनुषकोटी आणि त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी बांधलेला राम सेतू. तर मित्रांनो काय नशीब आहे बघा, वर्षातला पहिला दिवस आणि रामांच्या राम सेतूचे दर्शन आपल्याला भेटणार आहे. सो चला खूप एक्सायटेड आहे मी. चला गणपती बाप्पा, जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. भारताच्या शेवटच्या टोकाला कन्याकुमारीच्या एकदम खालच्या अंगाला धनुषकोडीला आणि दोन्ही आजूबाजूला म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला समुद्र आहे. 2 किलोमीटरपर्यंत असाच खुला रस्ता होता. हे बघा तिथे पण समुद्र आहे आणि माझ्या मागे पण समुद्र आहे. वारा भरपूर आहे. आता तुम्हाला समुद्र दाखवतो आणि इकडचा नजारा दाखवतो. एन्जॉय करा. अशा आपण सरळ रोडने आलोय. 2 किलोमीटरपर्यंत आजूबाजूला फक्त पाणी आणि मधला रस्ता आणि या बाजूला समुद्र आहे आणि या बाजूला पण समुद्र आहे. पण या बाजूचा जो समुद्र आहे ना तो जरा शांत आहे. पण या बाजूचा समुद्र दिसतोय तुम्हाला किती खवळलेला आहे. या बाजूला समोर जो समुद्र दिसतोय ना बंगालचा समुद्र आहे. आणि हा कुठला आहे? हिंद महासागर. आणि पुढे गेल्यानंतर हे दोघं एकत्रित येताना दिसतात. ते म्हणजे आता सर्वात शेवटच्या टोकाला भारताच्या आणि शेवटच्या पॉइंटवरून असा काही नजारा दिसतो मित्रांनो. हा बघा धनुषकोडीचा. ड्रोनच्या माध्यमातून एकदम जबरदस्त दिसला असता. समोरच राम सेतू आहे मित्रांनो. हा बघा. आणि आपण इकडनं निघालो आता. तर जाताना एक आठवण म्हणून प्रभू रामचंद्रांची मूर्ती घेतली. हे बघा मस्तपैकी प्रभू राम, लक्ष्मण, सीतामाता आणि खाली आपले हनुमंत आहे. जय श्रीराम. अर्धा पाऊण तास आपण इथे थांबलो, मस्त फोटो वगैरे काढले, राम सेतूचा नजारा बघितला आणि आता आपण निघतो ते म्हणजे आपल्या गाडीमध्ये. चला. पण एक कोटांडा रामेश्वर टेम्पल.
धनुषकोटीपासून धनुषकोटीपासून 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. आणि हे पण लोकेशन आहे ना, दोन्ही बाजूला पाणी आणि समोर टेम्पल आहे. मित्रांनो हे बघा, मागे पाणी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी. केरला स्पेशल नारियल पाणी अण्णा, नारियल पाणी. इथं नारळाची बागच दिसेल तुम्हाला सगळीकडे, नारळच नारळ. मंदिरात लाईन आहे. दर्शन करून आलोय आणि आता इकडे छोटीशी लाईन दिसते, ही बघा. इथे राम सेतूची काही 1-2 दगड आहेत, ते अशी तरंगताना दाखवतात. हे बघा, आता आलोय तसं या राम सेतूच्या एका दगडाचं पण दर्शन घेऊन जाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जड आहे म्हणजे दगड तरी 5-6 किलोचा असेल जास्त, आणि तरंगतोय खरंच. थँक्यू. लाईनशीर लावल्यात छोटी. दुपारी गाडीमध्ये 2.5 तास झोप पुरली. आता अण्णा मलाई हॉटेलला जेवायला थांबतोय. चला बघू काय जेवायला भेटते. अण्णा मलाई तमिळनाडूची स्पेशल थाली आलेली आहे, व्हेज थाली. बघा व्हेज थालीमध्ये काय काय आहे. तर चला आता टेस्ट करून बघू की व्हेज थाली कशी लागते. आणि या बाजूला सर्व जेवायला बसलेत. काय काय मागवलं? मिक्स व्हेज स्पेशल आहे इकडचं. स्पेशल. टेस्ट कशी वाटली या हॉटेलची? आणि मस्तपैकी आहे बघा. जेवायला ताटं नाही तर केळीची पानं दिलीत आणि त्याच्यामध्ये सगळे जेवतात. आता वाटते ना तामिळनाडूला आलोय. चला जेवा, एन्जॉय करा. आणि या बाजूला आपली दुसरी फॅमिली बसली बघा. काय मागवलं जेवायला तुम्ही? व्हेज. आवडलं? अण्णा मलाई हॉटेलमध्ये आपलं जेवण झालंय. वाजलेत संध्याकाळचे 4. किती वाजलेत? 4. तुला कंटाळा ना आला फिरून? तुला कसं आहे, तू आम्हाला तरच देते सौरी. आज काय काय बघितलं आपण? राम सेतू. बोल जय श्रीराम. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट रूमवर रात्री गेल्यानंतर भेटू, कारण की आता 3 तासाचा प्रवास आहे अजून. आणि रूमवर गेल्यानंतरच व्हिडिओचा शेवट करू आपण. टाटा 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 कर, टाटा टाटा. रात्री भेटू बोल. 3 तासाचा प्रवास करून पोचलोय ते म्हणजे मथुराईमध्ये, तमिळनाडूमधील मथुराईमध्ये पोचलोय. आणि मागे आपला आजचा स्टे दिसतोय. आणि आजचा आपला शेवटचा हॉटेलमधला शेवटचा स्टे, कारण की उद्या आपण या हॉटेलमधून निघालो की एक मंदिर आहे. ते कोणतं मंदिर आहे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपला 4 वाजल्यापासून प्रवास चालू होणार आहे. सो चला बघू आतमधून हॉटेल कसं आहे. भरपूर कंटाळा आला आहे, जाऊन फ्रेश होतो आणि थोडा पडतो. तर मित्रांनो आलो आहे ते म्हणजे हॉटेलच्या आतमध्ये. आणि हा आहे तो म्हणजे आपला आजचा स्टे 3 स्टार हॉटेलमधील सुंदर असा रूम. हा बघा. तो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. सो चला या व्हिडिओचा एंड इकडेच करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून एक पार्ट आपला बाकी आहे उद्याचा. सो चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय आगरी कोळी. टाटा.